शेतकरी मित्रांनो, रामराम. स्वागत आहे आपले सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आवडतीच्या कृषी मित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, निश्चितच एवढ्या 1-2 दिवसामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण ठिकाणी पाऊस हा तिथं पडू शकतो आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती विदर्भ, खानदेश, मराठवाडा यांसारख्या भागामध्ये आपल्याला जी काही सोयाबीन या पिकाची लागवड होताना आपल्याला पाहायला मिळते. तर सोयाबीनची पेरणी करताना आपण नेमकं कोणते खत व्यवस्थापन तिथं करणं अतिशय महत्त्वाचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय थोडक्यात सांगतो. मित्रांनो, निश्चितच खताचे जे बाजारभाव आहेत तर ते आपल्याला वाढत चाललेले पाहायला मिळतात आणि आपल्याला योग्य प्रमाणात योग्य खत व्यवस्थापन आपलं सोयाबीन पिकाला जर केलं तर निश्चितच आपल्या खतांवरती जो काही खर्च होतो तर त्याच्यामध्ये आपल्याला कुठेतरी कटोती म्हणजे कमी खर्च झालेला आपल्याला पाहायला मिळू शकतो. मित्रांनो, सोयाबीन हे द्विदल पीक आहे, म्हणजेच तेलवर्गीय पीक आहे. जसं की तुमचं सोयाबीन असेल, हरभरा असेल, मूग उडीद असेल यांसारख्या पिकाच्या मुळापाशी गाठी असतात आणि ह्या गाठीमुळं हे जे पिकं असतात तर ते वातावरणामधलं जे काही नायट्रोजन आहे तर ते ॲब्सॉर्प्शन शोषण करून घेतात आणि जी काही नायट्रोजनची गरज आहे, नत्राची गरज आहे तर ती स्वतःच पूर्ण करतात. याच्या व्यतिरिक्त आपल्या जमिनीमध्ये सुद्धा नायट्रोजन स्टोअर करण्यामध्ये यांसारख्या पिकाचा मोठ्या प्रमाणात वाटा असतो. तर निश्चितच सोयाबीन या पिकाला आपल्याला नायट्रोजनयुक्त खतांचा वापर तिथं अतिशय चुकूनही करायचं नाही किंवा केला तर अतिशय कमी प्रमाणात आपल्याला तिथं करणं गरजेचं आहे. ज्याच्यामध्ये तुम्ही युरिया किंवा DAP 20-20-0-13 यांसारख्या खताचा आपल्याला सोयाबीन पिकाला वापर करायचा नाही. मग नेमकं कोणती खतं तुम्ही सोयाबीन पिकाला टाकू शकता जेणेकरून आपलं सोयाबीन पिकाचं उत्पादन वाढू शकतो, अतिशय थोडक्यात सांगतो. ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकतर तुम्ही 10-26-26 या खताचा वापर करू शकता 75 किलो प्रति एकरासाठी, किंवा 14-35-14 या खताचा वापर करू शकता 1.5 बॅग प्रति एकरासाठी, किंवा शेतकरी मित्रांनो 12-32-16 या खताचा सुद्धा तुम्ही तिथं वापर करू शकता 1.5 बॅग प्रति एकरासाठी. 3 खतं सांगितली, कोणतंही एक खत वापरायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे काही तेलवर्गीय पिकं असतात तर या पिकांना आपल्याला सल्फर या अन्नद्रव्याची जास्तीत जास्त गरज भासलेली आपल्याला पाहायला मिळते. तर निश्चितच आपल्याला महादन कंपनीचं बेंटोनाइट सल्फर, ज्याला आपण बेनसल्फ म्हणतो, तर बेनसल्फ उपलब्ध आहे. मित्रांनो, 10 किलो प्रति एकरासाठी आपल्याला बेनसल्फ या खताचा या रासायनिक खतामध्ये मिक्स करून वापर करायचा आहे जेणेकरून आपल्या सोयाबीन पिकाला सल्फर या अन्नद्रव्याची सुद्धा मात्रा भेटेल. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या यावर्षी सोयाबीन पिकाचं खत व्यवस्थापन करून घ्या आणि निश्चितच आपल्या खर्चामध्ये बचत करा. धन्यवाद.